आम्ही जायला निघालो आहे शेगावला जाता जाता मध्येच थोडासा पाऊस लागला, त्यामुळे गाडीवर मी अद्विकला माझ्या रेनकोटमध्ये घेतलं. त्यानंतर आम्ही स्टेशनला पोहोचलो. ट्रेनमध्ये बसल्यानंतर गर्दी फार कमी होती, त्यामुळे मुलं मस्त मजा करत होती. शेगावला पोहोचल्यानंतर तिथे रिक्षाने तुम्ही डायरेक्टली स्टेशनच्या बाहेर जाऊ शकता. त्यानंतर आम्ही आनंद विहारला पोहोचलो. तिथे आम्ही रूम बुक करण्यासाठी गेलो होतो. आम्हाला तिथे रूम मिळाली. खूप छान आणि स्पेशियस रूम होती. मस्त स्वच्छ होतं अगदी सगळं वातावरण. ओन्ली 900 रुपीजमध्ये तुम्हाला तिथे छान 3 बेडरूम मिळून जाईल. तुम्ही फॅमिलीबरोबर गेले असाल तर तुम्ही कम्फर्टेबली तिथे राहू शकता. त्यानंतर अद्विक झोपी गेला होता, कारण तो खूप दमला होता. पुढे गोकुळ रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही छान जेवण केलं आणि झोपी गेलो. सकाळी उठल्यानंतर ही तिथली सकाळची पहाट आहे, खूप छान फ्रेश वाटत होता. आम्ही सगळ्यांनी तयारी केली, रेडी झालो आणि नाश्ता करण्यासाठी खाली आलो. तिथे नाश्ता घेण्यासाठी तुम्हाला आधी कुपन काढावे लागतात. रांगेमध्ये लागून कुपन घेतल्यानंतर तुम्ही तिथे नाश्ता घेऊ शकता. तर मी रांगेमध्ये लागली. त्यानंतर नाश्तासुद्धा एकदम कमी रेटमध्ये तुम्हाला तिथे आणि छान पोटभर नाश्ता तुम्ही करू शकता. मी कुपन घेतले आणि आम्ही सगळ्यांनी तिथे जाऊन या पद्धतीने चहा नाश्ता तिथे केला. तुम्ही मुलांसाठी दूध पण तिथनं घेऊ शकता. तुम्हाला तिथे सगळं मिळून जाईल. तिथून आम्हाला जायचं होतं मंदिरात जाण्यासाठी तिथेच बसेस लागतात. त्या बसने तुम्ही डायरेक्टली मंदिरामध्ये जाऊ शकता. फ्री बसेस आहे अगदी, ते डायरेक्ट तुम्हाला मंदिरामध्ये नेऊन सोडतात. हा मंदिराचा परिसर आहे. आम्ही मंदिरामध्ये पोचलो. त्यानंतर दर्शनाला जाण्यासाठी आम्ही रांगेमध्ये लागलो. तर रांग फार मोठी होती. आम्हाला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागले दर्शनासाठी, पण अद्विकने अजिबात त्रास दिला नाही. त्यांनी दर्शनासाठी आम्हाला खूप सपोर्ट केला. तो व्यवस्थितपणे राहिला, कारण त्याच्यासाठी मी खाण्याचं बरंचसं काही कॅरी केलं होतं. बॉटलमध्ये दूध होतं, डाळिंबाची दाणी घेतली होती, थोडेसे पापड घेतले होते, त्यामुळे तो छान राहिला. त्यानंतर आम्ही गजानन महाराजांचं दर्शन घेतलं, जेवण केलं आणि रूमवर परत आलो. त्यानंतर परत रेडी होऊन आम्हाला गावी निघायचं होतं. त्यासाठी आम्ही परत स्टेशनला पोहोचलो आणि सेम त्या रिक्षाने परत स्टेशनवर गेलो आणि तिथून आम्ही गावी जायला निघालो.